हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्टफ्ड मिरची भजीची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे मी थोड्या मोठ्या आकाराची मिरची घेतलेली आहे, त्याला जॅलेपिनो असे सुद्धा म्हणतात। तर या मिरचीला आधी स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याचं देठवरचं थोडंसं मी कापून घेतलं आणि त्यानंतर देठापासून ते खालच्या टोकापर्यंत ना अशी मधून चीर पाडून घेतली आणि आतमधल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून क्लीन करून घेतली आहे मिरची। आता स्टफिंगसाठी मी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक उकडलेला बटाटा किसून घेतला होता, त्यामध्ये एक बारीक आकाराचा कांदा टाकून घेतला, त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतली, म्हणजेच मुठभर कोथिंबीर तरी इथे बारीक चिरून टाकायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, स्टफिंग पुरतंच मीठ इथे वापरायचं आहे। त्यानंतर पाव चमचा भरून हिंग टाकून घेतले, पाव छोटा चमचा हळद पावडर टाकून घेतली आणि एक चमचा इथे मी घरातला साठवणीचा मसाला टाकलेला आहे। तर हा मी थोडा थोडा करून टाकला होता, पण हा पूर्ण एक चमचा मसाला होता। आता हे सर्व जिन्नस जे आहेत ना ते चांगले मिक्स करून घ्यायचे। मसाले इथे आवडीनुसार कमी जास्त करायचा आहे। तर आता सर्व जिन्नस मी छान मिक्स करून घेतले। तयार केलेलं सारण आता मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे। एक मिरची घेतलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये हा जो सर्व मसाला आहे तो भरून घेतला आहे। तर ही जी मिरची आहे ती अजिबात तिखट नसते। जर का तुम्हाला तिखट मिरची पाहिजे असेल तर पोपटी रंगाची जी मिरची असते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे सेम प्रकार करू शकता। आणि ह्याच मिरचीमध्ये एक छोटी साईज सुद्धा असते, त्या मिरचीची सुद्धा तुम्ही इथे मिरची भजी बनवू शकता। तर सगळ्या ज्या मिरच्यांमध्ये मी ही स्टफिंग भरून घेतली। आता जे वरचं आवरण आहे म्हणजे जे भजीचं आवरण आहे ते मी ते तयार करून घेते आहे। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये ते मी 6 चमचे बेसन घेतलेलं आहे। आता एवढ्या मिरच्यांसाठी एवढं बेसन पुरेसं होतं माझ्यासाठी। एक चमचा भरून याच्यामध्ये ओवा टाकून घेतला, ओवा थोडा मॅश करून टाकायचा आहे आणि ओवा कंपल्सरीच वापरायचा आहे। चिमूटभर हिंग टाकून घेतलेला आहे, त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद पावडर टाकून घेतली, पाव छोटा चमचा इथे मी घरचा साठवणीचा मसाला आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ इथे आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे। स्टफिंगमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं, त्या अंदाजेच इथे बेसनमध्ये मीठ टाकायचं आणि आता सर्व जिन्नस एकदा मी मिक्स करून घेतले आणि मग त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घेतलं। पाणी थोडं थोडं टाकायचं आहे आणि बॅटर इथे मिक्स करत जायचं आहे, म्हणजेच बेसनाच्या गुठळ्या तयार होत नाही आणि बॅटर एकदम मस्त असं तयार होतं। तर बॅटर आपल्याला इथे जास्त लिक्विडी नाही बनवायचं आहे, तर ह्याची कन्सिस्टन्सी एकदम घट्टसर अशी पाहिजे आहे। जशी भजीसाठी आपण तयार करतो बटाटा भजीसाठी वगैरे तशीच ह्याची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे। टोटल मी इथे पाऊण ग्लास पाणी टाकलं होतं। बॅटरमध्ये मिरची टाकून घेतली, मिरचीला सर्व बाजूनी बॅटर लावून घेतलेलं आहे। चांगलं बॅटर कोट झालं मिरचीवरती तर गरम गरम तेलामध्ये मी ही मिरची सोडलेली आहे। तर अशा करून मी ते एका टायमाला 3 मिरच्या फ्राय करून घेते आहे। तर तुम्ही बघू शकता आता अलटपलट करून ह्या मिरची भजीला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। बेसनामधला कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे। सुरुवातीला तेल गरम व्हायसाठी गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे आपण मिरची भजी सोडतो ना त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मीडियम फ्लेमवरती भजीला चांगलं फ्राय करून घ्यायचं। भजीला एकदम खरपूस गोल्डन कलर आला ना की मग त्यानंतर भजी तेलामधून काढून घ्यायची आहे, एका प्लेटमध्ये काढायची। त्यानंतर गरमागरम स्टफ मिरची भजी तुम्ही टोमॅटो केचप, चटणी किंवा मग पावासोबत सर्व करा, खाण्यासाठी उत्तम डिलिशियस अशी लागते। तर ही स्टफ मिरची भजी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।